हाय, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज ना रश्श्याची मेथीची भाजी बनवते. तर त्यासाठी मी तर सगळ्यात अगोदर वाटण करते तयार. तर त्यासाठी मी शेंगदाणे भाजून घेते. इथं थोडेसे शेंगदाणे घेतले मी. छटाकाला थोडेसे कमी असेल कारण की आमची दोघांचीच भाजी आहे, त्याच्यामुळं मी छटाकभर शेंगदाणे घेतले. 4 ते 5 मिरच्या घेतल्या. तिखट मिरच्या आहे खूप, त्याच्यामुळं मी 4 ते 5च घेतले. आणि तसंही आम्ही तिखट खूप कमी खातो आहे. तर शेंगदाणे आणि हिरवी मिरची भाजून घ्यायची आणि त्याचं वाटण बनवायचं एकदम बारीक. आणि इथं मी थोडंसं तेल टाकलं आहे, 1 पळी तेल टाकलं आहे. त्याच्यामध्ये हळद टाकली थोडीशी, छोटंसं 1 टोमॅटो कट केलेलं आणि बटाटं पण. आणि माझ्याजवळ वाटाणे होते त्याच्यामुळे मी वाटाणे ॲड केले, नाही तर वाटाणे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाका किंवा नका टाकू. पण मग बटाटा आणि टोमॅटो हे टाकायचं, खूप छान लागतात. आणि मेथीची भाजी धुवून ते पण त्यात टाकायचे आणि 2 मिनटं याला शिजू द्यायचं मीठ टाकून. असं परतवायचं, 2 मिनटं शिजायचं न पाणी घालता. त्याच्यानंतर मी भाजीला फोडणी देते. त्यासाठी मी तर 2, 2.5, 3 पळ्या तेल टाकलं आहे. तेल ना आम्ही याचं वापरतो आहे, काय म्हणतात, सनफ्लावर याचं, सूर्यफुलाचं. त्याच्यामुळं तेलाचा कलर असा थोडासा येलो गोल्डन आहे, लालसर पिवळा. आपलं सोयाबीनचं तेल कसं थोडंसं पांढरं असते. तर इथं मी तेल टाकलं आहे. तेलामध्ये लसूण टाकलं आहे कट करून अर्धा लसूण, जिरं, मोहरी आणि जे मी वाटण बनवलं होतं ना, ते वाटण याच्यामध्ये टाकायचं. आणि आपल्या ह्या भाज्या त्या पण. आता आपल्याला जेवढी कन्सिस्टन्सी ठेवायची, पातळ घट्ट, त्याच्यानुसार आपण याच्यामध्ये पाणी ॲड करायचं. तर माझी इथं 2 जणांचीच भाजी आहे, त्याच्यामुळं मी थोडंच पाणी ॲड केलेलं. मसाल्याचं आणि मसाला धुवून टाकलेला आणि त्याच्यानंतर 1 ग्लास पाणी टाकलेलं मी. खूप छान लागते अशी रश्श्याची भाजी, बाजरीच्या भाकरीसोबत किंवा मग ज्वारीच्या भाकरीसोबत छान लागते. आणि जॉईंट फॅमिलीमध्ये तर चांगली असते, कारण की सुकी भाजी एवढी पुरत नाही ना, त्याच्यामुळं माझी आई करायची रश्श्याची भाजी अशी. आमची जॉईंट फॅमिली, त्याच्यामुळं रश्श्याच्या भाज्या खूप असतात आमच्या घरी. तसं मिस्टरांना माझ्या रश्श्याच्या भाज्या एवढ्या आवडत नाही, पण आता खातात, चांगली बनवतात म्हणतात, खूप छान चांगली लागते. हे बघा, तयार आहे आपली रश्श्याची मेथीची भाजी.